नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2025. पाहू शकता हे पाऊस चालू आहे. रात्री 1 वाजल्यापासून चालू आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हा आमच्या गावाकडेच नाही पाऊस चालू. आज 26 जून आहे तर बुलढाणा जिल्ह्यात देखील पाऊस चालू आहे, अकोला जिल्ह्यात देखील चालू आहे, अमरावतीकडे देखील चालू आहे, वाशिमकडे चालू आहे, हिंगोलीकडे चालू आहे, परभणी जिल्ह्यात सगळीकडे, जालन्याकडे देखील आहे, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात चालू आहे, यवतमाळ जिल्ह्यात चालू आहे. म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ आणि मराठवाड्यात म्हणजे बऱ्याचशा भागात पाऊस चालू आहे. आणि याच्या पुढे माजलगावकडे देखील थोडा सुरू झालाय आणि बीडकर देखील आणखीन थोडा रिमझिम पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. सांगायचं लातूर जिल्ह्यात देखील पाऊस चालू आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 26 जून पासून तर 1 जुलैपर्यंत राज्यात आजचा हे पाऊस आता सर्व दूर राहणार आहे. या जिल्ह्यात म्हणजे हे आजचा म्हणजे आज 26 तारखेचा पाऊस म्हणजे बुलढाणा जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मात्र आज मात्र दिवसभर असा रिमझिम राहणार आहे. दुपारच्या नंतर एकदा थोडं ऊन पडणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. पण राज्यात मात्र इतरत्र राज्यात मात्र म्हणजे आज 26 जून पासून ते 1 तारखेपर्यंत उद्यापासून 27 जून ते 1 म्हणजे 27 पासून ते 1 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे 1 जुलैपर्यंत भाग बदलत राहणार हे लक्षात द्यायचं. आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत 1 तारखेला म्हणजे 1-2 तारखेला परत विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भ त्या 6-11 जिल्ह्यामध्ये परत विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 1-2 जुलैला दरम्यान तिकडे भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी ते काढलं लक्ष द्यायचं. आणि सांगायचं झालं तर आता पंढरपूरची यात्रा कधी म्हणजे 6 तारखेला आहे. तर तुम्हाला यात्रेकरून सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यात देखील 5-6 तारखेला 5-7 जुलैला पाऊस येणार आहे, म्हणून तुम्ही तुमच्या रावटीची तयारी ठेवायची. आणि आज देखील म्हणजे आज आहे 26 जून आहे. 26-27ला देखील सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. राज्यात देखील ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला आहे. आणि पाहू शकता हे सोयाबीनचं शेत आहे. कालपासून पाऊस चालू आहे. म्हणजे काही ठिकाणी रात्री सुरू झाला तर आमच्या इथं रात्री 1 वाजता आला. इकडं हिंगोलीकडे तर रात्री 8 वाजल्यापासून चालू, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणाबद्दल लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.